नमस्कार. तर राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. पीक विम्याबाबत एक सर्वात मोठी अपडेट स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाईव्ह दिलेली आहे. तो व्हिडिओही आपण या ठिकाणी पाहून घेऊया. परंतु बघा, 75% अग्रिम पीक विमा बघा आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हस्तांतरित होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, कालच या ठिकाणी पेपरला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बातमी दिलेली आहे की उद्यापासून म्हणजेच की आजपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विमा रक्कम जमा होणार आहे. आता हा पीक विमा कधीपर्यंत मिळणार हा सर्व शेतकरी बांधवांना प्रश्न आहे. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, हा पीक विमा जवळपास तुम्हाला कधी मिळणार हा तुमचा प्रश्न आहे. तर बघा तेही आपण जाणून घेऊया. सोबतच लक्षामध्ये घ्या, सर्वात मोठी अट या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी ठेवण्यात आली आहे. जर त्या अटीची पूर्तता शेतकरी बांधवांनी केली तर शेतकरी बांधवांना ही रक्कम मिळणार आहे. आता बघा, ही रक्कम तुम्हाला 8 तासामध्येच ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजे की बघा, दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत किंवा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये रक्कम येणार आहे. कारण बघा, मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः एक मोठा निर्णय जाहीर केलेला आहे. बघा आता काय म्हणलेले आहे देवेंद्र फडणवीस. बघा, एका पत्रकाराने देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारले की नेमकं पीक विमा मिळणार आहे की नाही मिळणार. बघा शेतकरी बांधवांनो, आता काय म्हणले आहे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते त्या पत्रकाराने स्वतः पेपरमध्ये छापलं आहे. आता बघा ते आपण जाणून घेऊया की नेमकं असं काय आहे जे की या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले आहे आणि काही शेतकरी बांधवांना ते म्हणल्यानंतर धक्काच बसलेला आहे. चला तर या ठिकाणी तो पेपरच पाहून घेऊया. बघा शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांची आता अखेर प्रतीक्षा संपणार आहे. कारण बघा शेतकरी बांधवांनो, मोठा दिलासा या ठिकाणी शेतकरी बांधवांना आता मिळाला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे. पीक विम्याची 379 कोटी रुपयांची भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी आता समोर आलेली असून त्यामुळे त्यांच्या अडचणी दूर होणार आहे. बघा आता 2 घंट्यानंतर लाईव्ह मुख्यमंत्री साहेब येणार आहे. ते सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी आता जाहीर करणार आहे. शेतकरी बांधवांना लक्षामध्ये घ्या, त्यांनी पत्रकाराला स्वतः सांगितले आहे की आज ते लाईव्ह येऊन या ठिकाणी पीक विम्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घोषित करणार आहे. आता बघा तो व्हिडिओ आपण तुम्हाला या ठिकाणी दाखवूया. तर शेतकरी बांधवांनो जाणून घ्या की नेमकं तुम्हाला काय असे काम आहे जे की तुम्हाला करायचे आहे. आणि एक अट सर्वात मोठी घालण्यात आलेली आहे. बघा त्या अटीमुळे सर्व शेतकरी बांधवांना धक्काच बसलेला आहे. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधव, पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी बांधव वारंवार विचारित होते. आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. कारण ही रक्कम सर्वत्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून रक्कम जमा झाली नाही बघा त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या संदर्भात पात्र जिल्ह्यांची यादी पण सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे. आता लक्षामध्ये घ्या, सर्वत्र शेतकरी बांधवांना रक्कम हस्तांतरित होईल, परंतु लक्षामध्ये घ्या 2 टप्प्यामध्ये वितरण करण्यात आलेलं आहे. बघा आता शेतकरी बांधवांनो, जो 75% अग्रिम पीक विमा आहे त्याचे 2 टप्प्यामध्ये वितरण झालेले आहे. आता बघा आज ज्या टप्प्यामध्ये वितरण होणार त्या बँकांची यादी व त्या जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे. आता बघा ती यादी आपण एका मिनिटामध्येच या ठिकाणी पाहून घेऊया. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, या यादीमध्ये अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा फायदा होईल हे स्पष्टपणे या ठिकाणी करण्यात आलेले आहे. बघा या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी सविस्तर माहिती पाहणार आहोत. ही महत्त्वाची अपडेट आहे. बघा सर्व शेतकरी बांधवांनो, सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही माहिती मिळत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पीक विम्याची 379 कोटी रुपयांची भरपाई थेट शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा केली जाणार अशी महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची गरज होती त्यांना आता यामुळे लक्षामध्ये घ्या मोठा आधार मिळाला आहे. कारण आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आर्थिक मदत या ठिकाणी लगेच दिली जाणार आहे. बघा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व समावेशक पीक विमा योजना अंतर्गत प्रलंबित असलेली ही रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा
करण्यात यावी। बघा, यामुळे पीक विम्यापासून वंचित राहिलेले जे काही शेतकरी बांधव आहे यांच्या समस्या देखील तुटणार आहे। म्हणजे की बघा, त्यांना आता जवळपास बघा शेतकरी बांधवांनो हेक्टर किती मिळणार हा सर्व शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे, ते देखील आपण जाणून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो त्यापूर्वी सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारने खरीप हंगाम 2024च्या पीक विमा हप्त्यासाठी तब्बल बघा शेतकरी बांधवांनो 1098,97,00,00,000 रुपयांची मंजुरी दिली आहे। आतापर्यंत मंजूर झालेल्या बघा 3,907,43,00,00,000 रुपयांपैकी बघा 3,561,08,00,000 रुपये जमा झाले होते। मात्र बघा 346,36,00,000 रुपये वाटप करणे बाकी होते। म्हणजे की भरपूर या ठिकाणी निधी वाटप करायचा राहिलेला होता। बघा, आता शेतकरी बांधवांनो हे निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, पण सोबतच तुम्हाला महत्त्वाचे 2 कामे तात्काळ करून घ्यायचे आहे। आता बघा, ही बाब कृषी मंत्र्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवला। वित्त विभागाने हिरवा कंदील दिल्यानंतर राज्य सरकारने निधी मंजूर केला। त्यामुळे केंद्र सरकारचा पीक विमा बघा पोर्टलद्वारे ही प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, कृषी मंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे बघा 379 कोटी रुपयांची प्रलंबित पीक विमा जो काय होता तो आता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होईल। बघा, यामुळे शेतकऱ्यांना कोणताही अडथळा न येता मदत मिळणार आहे। काही अडचणी आल्यास बघा विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आलेले आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अजून रक्कम जमा झालेली नाही, काही शेतकरी बांधवांना पहिला पण टप्पा मिळालेला नाही, आता लक्षामध्ये घ्या, अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 379 कोटी रुपये जमा होतील। बघा 2024च्या पीक विम्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी बघा 3,907 कोटींचा निधी या ठिकाणी वितरित करण्याचे ठरवले आहे। म्हणजे की बघा, आता आपण पात्र जिल्ह्यांची यादी या ठिकाणी पाहून घेऊया शेतकरी बांधवांना। बघा, जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच आता हप्ता मिळणार आहे। बघा, हप्ता म्हणजे काय टप्पा मिळणार आहे, पहिला टप्पा तुम्हाला आता मिळून जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, म्हणजे की अगोदर 25% जे काय टप्पा होता तो शेतकरी बांधवाला मिळाला, तो काहीला मिळाला, काहीला नाही। परंतु हा जो काय टप्पा आहे तो सरसकट या ठिकाणी मिळणार आहे। परंतु त्यामध्ये जिल्ह्यांच्या यादीमध्ये 2 टप्पे करण्यात आलेले आहे। आज पहिल्या जिल्ह्याची जी काय यादी आहे ती जाहीर झालेली आहे। बघा, पहिलीच यादी या ठिकाणी आज आलेली आहे। बघा, आता त्या यादीमधील जो काय जिल्ह्याचा समावेश आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर। बघा शेतकरी बांधवांनो, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, जालना, पुणे, सातारा। बघा, आता जर तुम्ही इथून आपला हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या देखील खात्यामध्ये आता निधी जमा होणार आहे। आता बघा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर। आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, तसेच सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर। आता लक्षामध्ये घ्या, या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ आता मिळणार आहे, अशी महत्त्वाची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं काम लक्षामध्ये घ्यायचे म्हणजे ही मदत तुम्हाला कशी मिळणार। बघा शेतकरी बांधवांनो, हे सर्व पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डायरेक्ट डेबिट ट्रान्सफर म्हणजे की DBT अंतर्गत जमा केले जाणार आहे। यामुळे जे शेतकरी बांधव पीक विम्यापासून वंचित होते त्यांना आता लाभ या ठिकाणी मिळणार आहे। आता शेतकरी बांधवांचा जो काय सर्वात मोठा प्रश्न होता ते या ठिकाणी जाणून घ्या, म्हणजे की शेतकरी बांधवांनो हेक्टरी किती मिळणार हा सर्व शेतकरी बांधवांनी अनेक वेळेस प्रश्न विचारला होता। बघा शेतकरी बांधवांनो, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता स्पष्टपणे सांगितले आहे की नेमकं हेक्टरी किती मिळणार। आता लक्षामध्ये घ्या, शेतकरी बांधवांना जो काय पहिला टप्पा मिळाला होता 25% अग्रिम तो खूप कमी मिळाला होता, परंतु आता लक्षामध्ये घ्या जवळपास 13,000 रुपये हेक्टरी प्रमाणे रक्कम शेतकरी बांधवांना पीक विम्याची मिळणार आहे। ही हेक्टरी कमी पण आहे। आता लक्षामध्ये घ्या, ही जी काय हेक्टरी आहे ही खूप कमी प्रमाणात आहे, परंतु शेतकरी बांधवांना तरी पण या ठिकाणी थोडासा दिलासा मिळेल अशी हेक्टरी आहे। म्हणजे की बघा 13,000 रुपये हेक्टरी प्रमाणे मदत, म्हणजे की बघा 2 हेक्टर जर शेत जर असेल, आता बघा हेक्टर आणि एकर हे 2 शब्द अलग आहे। म्हणजे बघा 2 हेक्टर जर शेत असेल तर शेतकरी बांधवांना जवळपास 26,000 रुपये, म्हणजे की तुम्हाला जर 5 एकर शेत असेल शेतकरी बांधवांनो तर तुम्हाला 26,000 रुपये प्रमाणे मदत दिली जाणार, अशी महत्त्वाची माहिती समोर आली आहे। आता शेतकरी बांधवांनो आपण जिल्ह्यांची यादी तर पाहिलीच आहे, परंतु बँकांची यादी काय आहे, कोणत्या बँकांमध्ये हे पैसे जमा होणार, तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो जे काय बँक आहे सर्वत्र बँकांमध्ये हे पैसे जमा होणार, परंतु काही निवडक बँकांमध्ये हे पैसे लवकरात लवकर जमा होतील। परंतु लक्षामध्ये घ्या येत्या 2 दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम या ठिकाणी जमा होणार। बघा आजपासूनच या ठिकाणी वितरण होणार आहे, परंतु सर्व शेतकरी बांधवांना
हप्ता महिन्यापर्यंत काही अडचणी आल्यामुळे 2 दिवस या ठिकाणी शेतकरी बांधवांना लागू शकतात. म्हणजे की 2 दिवसाच्या आतमध्ये सर्व शेतकरी बांधवांना आता पीक विमा मिळणार आहे. कोणत्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका शेतकरी बांधवांनो. कारण बघा, अनेक अफवा सुटलेली आहे की हेक्टरी 30,000 रुपये मिळणार, 40,000 रुपये मिळणार. लक्षामध्ये घ्या, अशी हेक्टरी मिळत नसते. तर बघा, 13,000 रुपये हेक्टरी प्रमाणे मत मिळणार. तुम्हाला सर्वात प्रथम तुमची KYC करून घ्यायची आहे शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या. नंतर कसल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या खात्यामध्ये आता जो काही निधी आहे तो जमा होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, ही होती आजची सर्वात महत्त्वाची अपडेट. धन्यवाद.